बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बिहारमधून आहे। बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला आहे। हॉस्पिटलमधील आयसीयू मध्ये अचानक आग लागली। आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। आगीत बचावलेल्या अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे। आगीचं कारण हे अजून समजू शकलं नाहीये, मात्र आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि आगीत होरपळलेल्या काही लोकांची प्रकृती ही सध्या गंभीर असल्याचंही कळतंय। दिल्लीनंतर बिहारमधील हा अग्नितांडव, मुझफ्फरपूरमध्ये हा अग्नितांडव पाहायला मिळाला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, दिल्लीत अग्नितांडव झाला, त्यानंतर बिहारमधील ही घटना समोर येते, काय अधिक माहिती? बरोबर प्रणिता, आपण बघितलं तर मुझफ्फरमध्ये मोठी घटना घडलेली आहे। प्रसाद रुग्णालयामध्ये भीषण आग लागलेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण हे आपण जखमी गंभीर आहेत एकदमपणे। आणि आपण दिल्लीतील हॉटेलनंतर आता बिहारमध्येही रुग्णालयामध्ये घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आपण मुझफ्फरमध्ये प्रसाद रुग्णालयामध्ये ही आग लागली असून 7 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी आगीमुळे रुग्णालयात गोंधळ उडालेला होता आणि त्यामुळे धूर आणि विषारी वायू या ठिकाणी पसरला होता आणि यामुळे आपण बघितलं तर नागरिक मृत्युमुखी पडले, तर 20 जखमी रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून काही जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे। त्यामुळे आपण मोठी घटना या ठिकाणी मुझफ्फरनगर या ठिकाणी घडलेली आहे। प्रणिता, अगदी मनोज, आगीच्या कारणासंदर्भात काही अंदाज व्यक्त केला जातोय का? त्याबरोबरच आता रुग्णालय प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? अद्यापही आपण या ठिकाणी जी घटना घडली आहे त्याचं स्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू आहे, पण आपण या घरांमध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक जण गंभीर जखमी देखील आहेत, कारण की या ठिकाणी जो विषारी वायू पसरलेला होता त्याचा या ठिकाणी संपूर्णपणे शोध घेतला जात आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।